लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत 4 पोलीस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 13 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी दिलेल्या आदेशान्वये ही कारवाई अंमलात आणण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 321/2025 नुसार कलम 77(अ)12 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात संशयित सहभाग आढळल्याने 4 अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली। निलंबित अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे: सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे, 2 सहाय्यक पोलीस फौजदार 587 बळीराम बोळके, 3 पोलीस अंमलदार 135 आकाश मधुकर भोसले, 4 पोलीस नाईक 1595 अर्जुन शिवाजी तिघाडे। वरील सर्व अधिकारी लोहारा पोलीस ठाण्यातच कार्यरत होते। स्थानीय स्तरावर चर्चा आणि खळबळ। ही निलंबनाची कारवाई समोर आल्यानंतर लोहारा पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे विभागातील कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनिक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे दिसत आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची पुढील चौकशी सध्या सुरू असून आवश्यक पुरावे आणि साक्ष्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे, सहाय्यक पोलीस फौजदार 587 बळीराम बोळके, पोलीस अंमलदार 135 आकाश मधुकर भोसले आणि पोलीस नाईक 1595 अर्जुन शिवाजी तिघाडे सर्व नेमणूक लोहारा पोलीस स्टेशन यांच्यावर लोहारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 321/2025 कलम 77(अ)12 भ्रष्टाचार अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंद असल्याने दिनांक 13/11/2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, लोहारा, जिल्हा धाराशिव।